नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि आता आपण थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून हे दृश्य पाहतोय। भेटेल तिथे जागा या ठिकाणी मराठा समाज आश्रयाला राहून आरक्षणावर ठाम आहे। आरक्षणाशिवाय माघार नाही असा पवित्रा मराठा समाजाने घेतलेला आहे। एकीकडे विश्रांती तर एकीकडे उत्साह। यावेळी आमचे प्रतिनिधी सुनील पाटील यांनी मराठा बांधवाशी संपर्क साधला आहे आणि सरकारला लवकरात लवकर तोडगा काढावा। जोपर्यंत दादा सांगत नाही तोपर्यंत आम्ही सर्व मराठा बांधव मुंबईमध्ये ठाण टाकून आहोत आणि हलणार नाही। हे सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे, जे शासनाने लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढावा। कारण दादाची तब्येत खालावत चाललेली आहे, शासनाने दखल घ्यावी। कारण आतापर्यंत शासनाला कोणी अधिकारी मंत्री आलेला नाही। आम्ही 2-3 दिवस झाले इथे ठाण मांडून आहोत आणि जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्हाला सांगत नाही की तुम्ही गावाकडे जावा, तोपर्यंत आम्ही इथे सर्वजण मराठा बांधव जेवढे आलेले आहेत तेवढे इथे ठाण मांडून उभं राहणार आहे। त्यासाठी तुमची सोय काय करता तुम्ही? शासनाने काही जरी बंद केलं तरी मराठा हा पूर्वीपासूनच मावळा आहे, तो पूर्ण तयारीनिशी येत असतो। तर आम्ही येतानाच चटणी कांदा भाजी भाकरी बरोबर घेऊन आलो। दादा जोपर्यंत आम्हाला सांगत नाहीयेत की परत जायचंय, आपले मुद्दे सॉल्व्ह झाले, तोपर्यंत आम्ही मुंबईमधून हलणार नाहीयेत। आणि दुसरी गोष्ट की जर दादांनी आदेश दिले तर आम्ही 2 मिनिटांमध्ये पूर्ण मुंबई मराठा समाज हा ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही। ही सरकारला माझी कळकळीची विनंती आहे। फक्त आम्ही दादाच्या आदेशाची वाट पाहतो। दादांनी आदेश दिले, आम्ही मुंबई ब्लॉक केली म्हणजे केली आणि आम्ही इथे मरायलाही तयार आहोत। सरकारने कितीतरी आम्हाला त्रास दिला तरी सुद्धा आम्ही चटणी भाकर सगळं आम्ही राशन घेऊन आलेले आहोत। आम्ही इथून आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही। आरक्षणा संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी एकच इच्छा आहे, सरकारला माझं म्हणणं आहे मी आपण सुद्धा या पाडण्यासाठी मी समोर आलोय। की पाडणं म्हणजे सांगायचं म्हणजे की सरकारनं टाळ ढवळ न करता लोटालोटीचं काम न करता की जे दादाचं म्हणणं आहे ते आरक्षण त्यांनी द्यायलाच पाहिजे। कारण इतक्या वर्षाचं आंदोलन चालू आहे, 1 वर्ष पाठीमागे वाशिम काढून दिलं की असं करून दिलं, ते वाऱ्यावरच गेलं की तुम्ही असं करून देत आहे, तसं देत आहे, साडीला मदत लावून देत आहे, वापस काढून देत आहे। हे न करता एवढं ते काम न करता माझं म्हणणं की सारखं फडणवीस साहेबांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही एवढं कारण न करा, तुम्ही डायरेक्टली काय करायची द्यायचे निर्णय असं घेऊन टाका। तर मी आज इथं आलोय दादाचा सपोर्ट करायसाठी आणि मी जोपर्यंत दादा इथं आहेत तोपर्यंत मी सुद्धा या मुंबईमध्ये राहणारच। 1 वर्ष उपाशी राहून मिळत तरी चालेल, पण आरक्षण घे तरच वापस जाईल। आपण मराठा बांधव तोपर्यंत मी जाणार नाही आलेले आहे।